पहिलं मतदान करण्यासाठी अब्दुल्ला मतदारसंघातील अब्दुल्ला गावामधला युवक या ठिकाणी आलेला आहे. आपण आता समोर बघताय अब्दुल्ला मध्ये प्रत्येकानं आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे केलंच पाहिजे. यासाठी अब्दुल्ला मध्ये हा जो तरुण आहे, हा युवक पहिलं मतदान करण्यासाठी आज जातोय आणि पहिलं मतदान करण्यासाठी जात असताना वाजत गाजत हलगी लावून हा युवक या ठिकाणी मतदानाला जातोय. मतदानाची जागृती झाली पाहिजे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. तरच लोकशाही बळकट होणार आहे. हा संदेश घेऊन हा तरुण आपलं मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावला जातोय. या तरुणासोबत आज आपण बोलणार आहोत. नाव काय तुझं? देवराज भाऊसो हेगांना. देवराज भाऊसो हेगांना. देवराज हेगांना. कितवीला दादा? फर्स्ट इयर 13वी बी फार्मसी. डी फार्मसी आता सध्या आहे. तो आता 13वी मध्ये शिक्षण घेतोय आणि चांगल्या मध्ये डी फार्मसी शिक्षण आता हा योग घेतोय. आज पहिल्यांदा मतदान करतोय. कसं वाटतंय तुला? जरा चांगलं वाटतंय आणि भारी वाटतंय, कारण मतदान करायला पाहिजे. कारण लोकांना सुट्टी दिलेली असते, शासकीय सुट्टी असते. खरं लोक ती सुट्टी घेऊन फिरायला ते जातात. सगळं म्हणजे मौज मज्जेसाठी करतात. खरं आपल्याला लोकशाही हा करून दाखवून द्यायचंय की मतदान करून कुणाच्या ह्याच्यात म्हणजे लाच न घेता, आपण न पैसे घेता मतदान केलं पाहिजे. असंच आपण लोक आता काय करतात, पैसे घेतात आणि हे माझं मत आहे, हे आहे, ते आहे, असं करून मत करत असतात. ते चुकीचं आहे. ते करून देण्यासाठी आज आमचे काका सागर सांगावे हिने आणि सतीश सर हिने मला असं सुचवले काल रात्री फोन करून, आणि त्यामुळे मी पण तयार झालो. मी नाही म्हणालो तरी मी तयार झालो यांचं मन राखण्यासाठी. आणि हिने चांगलं जनजागृती करत आहेत. चांगलं वाटलं मला. मी मतदान करण्यासाठी खरं सांगू तर अशोकराव माने अंबप नाही म्हटलं असं की 40-45 किलोमीटर अंतर पाडून इथं आलोय मतदान करण्यासाठी. खरं लोक काय करतात, सुट्टी घेऊन गावाला जातात मज्जा करायला, निवांत राहायला सुट्टी, असं सगळं करतात. ते करू नये हे या ह्याच्यातनं सांगण्याचं माझं तात्पर्य. आता मतदान करत असताना आता निवडणुका वेगळ्या पलटावर आता सुरू आहे की पैसा, लक्ष्मी दर्शन, हे आर्थिक घडामोडी या सगळ्या घटना आहेत आणि बऱ्याच ठिकाणी असं चाललेलं आहे. याबद्दल तुला काय म्हणतात? माझं मत तर असं आहे की ते करू नये. कारण तुम्ही जर चांगलं काम करणार असलं तर लोक तुम्हाला निवडून देणारच आहे. तुम्ही चांगलं काम करणार नाही तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही असं म्हणून तुम्ही तो पैसे देत असता असं मला वाटतंय. त्यामुळे पैसे कसलं काय करू नये. आता लोकप्रतिनिधी जे आहेत, म्हणजे आता निवडणुकीला जे उभारतात त्यामध्ये सक्षम लोकप्रतिनिधी आहेत असं वाटतंय तुला? ठराविक आहेत असं वाटतात मला. ठराविक म्हणजे चांगले आहेत बऱ्यापैकी. आता निवडून आल्यानंतर त्यांनी सामाजिक कामं, विकासात्मक कामं त्यांनी करतील असं वाटतंय. आता ते त्यांच्यावर आहे. त्यांनी कारण त्यांना लोक त्यांच्याकडे एक आशा बघून देऊन त्यांना निवडून दिलेले असतात. त्यामुळे त्यांच्यावर आहे की त्यांनी काय करायला पाहिजे. आपण ज्यावेळेला लोकप्रतिनिधीला मतदान करतोय, आपला अनमोल मत जे आहे, जो आपला अधिकार आहे, तो मतदानाचा हक्क आपण ज्यावेळेला बजावतोय आणि एक लोकप्रतिनिधीला आपण निवडून देतोय, त्या लोकप्रतिनिधीने 5 वर्षामध्ये या भागामध्ये विकास कामे केली पाहिजेत आणि या भागाचं नंदनवन केलं पाहिजे, अशी एक भावना आपली असते. मात्र तसं होताना आता होते का तसं होते. ठराविक वेळेला त्यातल्या त्यात लोक असतात ती करतात, लोकांसाठी करत असतात, ते असतात आहेत. आता आम्ही मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावतोय आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि पैशाची आर्थिक देवाणघेवाण होते हे कुठं थांबलं पाहिजे आणि चांगले उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि भागाचा विकास झाला पाहिजे, असं मत या ठिकाणी या तरुणाने या ठिकाणी व्यक्त केलं. मराठी न्यूजसाठी अब्दुल लाटून, संदीप सर, रितेश करतो. पंचायत समितीची निवडणूक पार होत आहे आणि खरोखरच हा पहिल्यांदाच मतदान करतोय आणि त्याला माझ्या वतीने सांगण्यात येते की सक्षम उमेदवाराला मतदान व्हावं आणि विकासाची गंगा लाटत यावी. माझे परममित्र सागर सांगावे हे गणा परममित्र यांचा मुलगा असून त्याला माझ्याकडून शुभेच्छा पहिल्या मतदानासाठी आणि सक्षम उमेदवार निवडावा हीच विनंती. खरं तर माझा मित्र भाऊसाहेब हेगांना याच्या चिरंजीवाचं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिलंच मतदान होतं आणि काल संध्याकाळी आम्ही नियोजन केलं. आम्ही हा मतदानला येणार आहे समजल्यानंतर मला जरा आनंद वाटला की हा आता शिकायला बाहेर असून देखील 40-45 किलोमीटरवरून येऊन मतदान करतोय म्हटल्यानंतर आम्ही भाऊसाहेबांनी मी विचार केला की बाबा एक लोकांच्या पुढे काहीतरी आदर्श ठेवावा
आणि त्याला पहिलं मतदान जे आहे ते त्याच्या स्वतःच्या मनाने आम्ही घरात त्याला आम्ही सांगितलं की बाबा आपण कुठले मतदार काय मतदार आपण त्याला काही बोलायचं नाही, त्याच्या स्वतःच्या मनाने तो मतदार निवडू दे, उमेदवार निवडू द्या आणि या उमेदवार निवडल्यानंतर ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्याला जे जे काय दिसेल त्याच्या प्रमाणे तो त्याचा पुढच्या निर्णय मतदानाचा हक्क तो बजावेल. आणि ही एक कुठल्याही राजकीय ह्यापोटी आम्ही म्हणजे हे केलेलं नाही. आम्ही आमचे मित्र सतीश कोळी वगैरे आम्ही आम्ही ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि याला त्याच्या मतदानाचं स्वातंत्र्य आणि त्याला आनंद उपभोगावा एवढंच आमची इच्छा होती, म्हणून हा आम्ही एक कार्यक्रम नियोजन केलेला आहे. धन्यवाद.